कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथ तुळसी हार गळा कासे पीतांबर औषध निरंतर हे केदार औषध निरंतर हे केदार हे तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा मकर कुंडले गणपती गणपती मकर कुंडले गणपती गणपती हे मकर कुंडले गणपती हे मकर कुंडले कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर विराजित कंठी हे तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर हौड निरंकार हेचे जाण हौड निरंकार कृष्ण रूप पाहतालो जानी रूप पाहतालो जानी रूप पाहतालो जानी रूप पाहतालो जानी सुख झाले उसानी सुख झाले उसानी विठ्ठला बरवा कोहा विठ्ठला बरवा तारे उतरणे सुख तारे उतरणे कोहा विठ्ठला बरवा कोहा विठ्ठला बरवा माधव बरवा माधव बरमा तोहा विठ्ठला बरमा तोहा विठ्ठला बरमा तोहा माधव बरमा तोहा माधव बरमा तोहा विठ्ठला बरमा तोहा पायावरी यावार करी संगाजा यावार करी संगाजा
मस्तक हे पायावरी या वार करी सरताज मस्तक हे पायावरी या वार करी सरताज या वार करी सरताज या वार करी सरताज मस्तक हे पायावरी या वार करी सरताज या वार करी सरताज या वार करी प्रस्तुत या ठिकाणी सेवेकरता घेतलेला अभंग तुमच्या समोर ठेवतोय. परिहार देऊन आपल्याला चिंतनाकडे वळायचं आहे. अभंगाचा शब्दाशा भाव ऐकत असताना लक्ष द्या. प्रतिपाद्य विषय तुमच्या समोर ठेवतोय. अभंग तुकोबरायांचा आहे. तुकोबरायांच्या गाथेतील आहे. 3 चरणाचा आहे आणि उपदेश प्रकरणातील आहे. बारकाईने लक्ष द्या. अभंग तुकोबरायांचा आहे. तुकोबरायांच्या गाथेतील आहे. अभंग उपदेश प्रकरणातील आहे. अभंग 3 चरणाचा आहे. तुकोबराय अभंगातून उपदेश करतात. तो उपदेश कोणला उत्तर ऐका. प्रतिपाद्य विषय तुमच्या समोर ठेवतो. तुकोबरायांनी अभंगातून जो उपदेश केला तो याच ठिकाणी असलेले जपी तपी साधू संन्यासी यावत जीवांना नवे नवे तर मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या माणसाला की माणूस म्हणून जन्माला आलेल्या माणसाला उपदेश करण्याची गरज तरी काय. तो अभंग तुकोबरायांनी गाथ्यामध्ये नमूद करण्याचं कारण तरी काय. तो अभंग जन्माला येण्याचं कारण तरी काय. आणि तोच अभंग सुदाम बाबा आजच्या दिवशी या श्राद्धाच्या निमित्तानं सेवेकरता घेण्याचं कारण तरी काय. ऐका. तुकोबरायांनी अभंगातून जो उपदेश केला तो याच ठिकाणी असलेल्या मानव जातीला माणूस म्हणून जन्माला आलेला माणूस पशुतुल्य जीवन जगायला लागला. भगवान परमात्म्यानं कोट्यावधीचा अनमोल किमतीचा देव तुम्हा आम्हाला दिलाय. अनेकांनी इच्छा केली मिळाला नाही. 84 लक्ष योनीचा फेरा घातला आणि मग मनुष्य योनी प्राप्त झाली. देवांनी इच्छा केली भेटला नाही. माशी होता आला पण मनुष्य योनी प्राप्त होता आली नाही. आणि असा अनमोल किमतीचा कोट्यावधीचा नरदेव भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला दिल्याच्या नंतर व्यसनाच्या रंगामध्ये रंगणारा समाज बघितला. फॅशनच्या रंगामध्ये रंगणारा समाज बघितला. संसाराच्या रंगामध्ये रंगणारा समाज बघितला. विषयाच्या रंगामध्ये रंगणारा समाज बघितला. अरे भगवान परमात्म्याने कोट्यावधीचा दिलेला नरदेव मनुष्याना जीवनामध्ये सार्थक न लावता कुठंतरी वायाला जाताना माझ्या तुकोबरायांना दिसला आणि या जगाचा कळवळा आला आणि अभंग जन्माला आला. तुकोबरा म्हणतात बाबा भगवान परमात्म्याला कोट्यावधीचा दिलेला नरदेव हा या विषयाच्या रंगामध्ये रंगण्याकरता नाही. हा व्यसनाच्या रंगामध्ये रंगण्याकरता नाही. हा फॅशनच्या रंगामध्ये रंगण्याकरता नाही. या संसाराच्या रंगामध्ये रंगण्याकरता नाही. भगवान परमात्म्याने हे दिलंय कशा करता. ते त्याच्या कामाकरता दिलाय. हे कशा करता दिलाय. कामाकरता जर नाही वापरली तर तिचा उपयोग काय. तयार केलेली खर्च केलेला संपूर्ण वाया जाईल सुदाम बाबा. आणि मग भगवान परमात्म्याला 84 लक्ष योनी भगवान परमात्म्याने तयार केली. फक्त मनुष्य योनी जन्म का घालती तर देव देह दिला. त्यानं माझं भजन करावं. त्यांचं मनात गुणानं वादन करावं. त्यांनी माझी भक्ती साधना करावी. या येथून जर 84 लक्ष योनी ही जर मानवाची भगवान परमात्म्याने जर तयार केली असेल तर मग त्या भगवान परमात्म्याला जर नाही भजलं नाही शरण गेलं तर तुकोबराय म्हटले सुद्धा वाया जाईल. म्हणून सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही त्याला भजाल तर परिणाम नाही तरी गेला जन्म वाया. या संसार प्रपंचामध्ये रात्रंदिवस दिवसाची रात्र हाडाचं काढ रक्ताचं पाणी राब राब राबताय तुम्ही. उठला का दररोजच दिवसेंदिवस तुम्ही त्याच्यात प्रयत्न करताय ना. तो कोण म्हटले बाबा पुरा होणार नाही. आपलं किती रावणाचं बघितलं तर गिरगावकर बाबा सांगता 269 किलोमीटरचं आम्ही दादा नुसतं कंपाऊंड होतं. पण ते कंपाऊंड काय असं काय सिमेंटचं का मग तारीचं नाही सोन्याचं. कोणाच्या घराला रावणाच्या घराला कंपाऊंड किती 269 किलोमीटरचं. ते बी पुरा सोन्याचं. त्याच्यातल्या 2 इटा काढल्या पुरी विधानसभा 2 नकारा नाही तर 3 वाटा. एवढं होतं. रावणाकून संसार प्रपंच पुरा झाला नाही. करिता बरोबरी दुरावसे दुरी. अजून उदाहरण देऊन सांगू का. मनुष्याची सावली आहे
त्या सावली माग तुम्ही किती टाइम पळत हिंडल्याच्या नंतर ती सावली तुमच्या हाताला लागल. इथून निघले तुम्ही मुंबईच्या दिशेने निघले, नाशिक वळणला लागल सावली? नाही नाही, मुंबई पर्यंत लागल नाही. मुंबईच्या समुद्रात जाऊन पडाल पण सावली हाताची लागणार नाही. या संसाराचं तसंच आहे. महाराज म्हटले बाबा या संसारामध्ये तुम्ही करिता बरोबर आहे, प्रपंचाच्या नादाला लागून किती रात्रंदिवस पळाल ना, जसं सावलीच्या मागे पाळता पाळता मुंबईचा समुद्र येईल, समुद्रात पडाल, तसं सुद्धा या संसार प्रपंचाचा माग लागून तुम्ही करिता बरोबर दुरावसे दुरी पण भावाची पुरी वावसी या भवसिंधूच्या नदीत तुम्ही जाऊन पडाल. आणि याच्यात का पडले, रात्रंदिवसाचा प्रवास तुम्ही आम्ही आजपर्यंत करत आलो. आणि जर आपण त्याला नाही बदललं तर उदय करत राहणार. जन्म आणि मृत्यू, पुनरपी जननम पुनरपी मरणम. ज्या ठिकाणी जन्माला आलं की मृत्यू अटळ आहे ना, तसं मृत्यूच्या नंतर सुद्धा काही कारण असतो, जन्म सुद्धा अटळ आहे. मग जन्म आणि मृत्यूचं या ठिकाणी फेरा सांगितला. याच्यात तुम्ही रात्रंदिवस का होतं गोरा, ठीक आहे पटलं आम्हाला नाही आता जन्म आणि मृत्यू. अहो रात्रंदिवस आम्ही ते दुःख सहन केलं, किती वेळा जन्माला आलो, किती झाली पाहिजे आतापर्यंत जे दुःख सहन केलं आम्हाला, आणि आता आम्हाला कळलंय की याला वाया जाऊन द्यायचं नाही. आम्हाला या देहाचं सार्थक करायचं, अनमोल किमतीचा आहे. देवाने इच्छा केली तर देवांना नाही भेटला तुम्ही म्हणतात, हा जर आपल्याला जर आणि म्हणून ब्राह्मण देवतेच्या उपस्थितीत पिंडदान विधी करत असताना अन्य प्रकारचं ते दानादी कर्म त्या ठिकाणी केलेलंच आहे. अन्नदानही होणारच आहे, पण हे ज्ञानदानही या ठिकाणी व्हावं. आणि या ज्ञानदानातलंही पुण्य गेलेल्या जीवात्म्यास, गेलेल्या आजीस, गेलेल्या मातोश्रीत, गेलेल्या पित्रास हे समर्पित करता यावं. हा हेतू डोळ्यासमोर ठेवला. समस्त बड परिवार आणि त्यांचे आप्तेष्ट यांनी आजच्या केलेल्या हरिकथेचं आयोजन नियोजन. आज खरं तर तुम्हा मायबापांचं दर्शन ज्यांच्यामुळं घडलं, ज्यांच्यामुळं आज हा सेवेचा योग आला, ते आमचे परमार्थ प्रेमी अनकोट्याचे, आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे मामा श्री श्रावण मामा गायकवाड, तसेच आमचे वर्गमित्र जे मातोश्रीचे जावई आहे मयूरदादा गायकवाड. या गायकवाड परिवाराच्या माध्यमातून आजची आलेली सेवा आणि या सेवेच्या योगानं तुमचं मायबापांचं झालेलं दर्शन हे माझं मोठं परम भाग्य समजतो. आज आपण श्राद्धाच्या निमित्तानं जमलेलो आहोत आणि आज हा परिवार या मातोश्रीचे श्राद्धादी कर्म करत आहे. खर तर श्राद्धादी कर्म, श्राद्ध ही विधी कार्य गेल्याच्या नंतर हाय तोपर्यंत आपण सेवा करतच असतो, पण गेल्याच्या नंतर हे करावं लागतं का, तर करावं लागतं. का करावं लागतं, केल्याच्या नंतर फायदा काय, अनेक अनेक प्रश्न आपल्या समोर उपस्थित होत राहतात. आम्हालाही अनेक ठिकाणी हे प्रश्न पडतच असतात सुदम बाबा. खर तर धर्मशास्त्र जवळजवळ आता शिकलेल्या मंडळींनी, सुशिक्षित लोकांनी जरा बाजूलाच ठेवलं. बरं ठीक आहे, बाजूला ठेवलं, काय हरकत नाही. नसल आपल्याला त्यात विश्वास, नसल त्यावर श्रद्धा, तर कमीत कमी त्यावर ऑब्जेक्शन सुद्धा घेऊन शोकांतिका ही परमार्थात अध्यात्मात लोक कमी आले तरी चालतील, पण कमीत कमी त्याला दोष तरी लागेल असं करू नये. बरेच जण धर्मावर बोलत असतात, जातीवादावर बोलत असतात. माझ्याही पुढं आखाड्याने दिलेले पदवी, धर्मभूषण दिलेला पुरस्कार बरेच जण टाकीत असतात, पण तरी सुद्धा मी त्यावर बोलत नाही. का, ज्याची ज्याचा धर्म ज्याची त्याला प्यारा आहे. आणि कोणाचाच धर्म कोणाला वाईट शिकवत नाही. प्रत्येकाचा धर्म हा चांगलाच आहे आणि प्रत्येकाचा ज्याच्या ज्याच्या धर्मावर ज्याचं ज्याचं प्रेम असणं गरजेचं, ज्याची ज्याची विश्वास, ज्याची ज्याची श्रद्धा असणं गरजेचंच आहे. पण काही त्या धर्मामध्ये आलेले लोक अहिंसक कृत्य करतात आणि त्या धर्माला कलंक लावतात. आणि असे बरेच आपल्या धर्मामध्ये आलेले 4-2 पुस्तकं शिकतात, शहरामध्ये जातात आणि त्या शहरातल्या वातावरणामध्ये वावरले तर इकडे येऊन आपल्याला परत आणि तेच विचारतात, हे केलं पाहिजे का, श्राद्धाला कीर्तनच ठेवलं पाहिजे का. एक तर मला असंच भेटलं, म्हणलं तमाशे ठेवू नसलच तुम्हाला जर आता हे कळत बरोबर नाही. आम्ही म्हणलं तमाशे ठेवू, म्हणजे अशी काही मायावर तू भेटता. एक तर असा नंगट गाडी भेटला
सरपंच साहेब तर मला म्हणे महाराज गेल्याच्या नंतर याला काय करतो आपण 3 प्रथा आहे. काही समाजामध्ये काही प्रांतामध्ये जलदर्पण विधी करतात, याला पाण्यामध्ये सोडून देतात. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच देशांमध्ये जर गेलं याला पाण्यामध्ये नेऊन काही दफन विधी आहे मातीमध्ये पुरवतात. अजूनही काही समाजामध्ये आदिवासी समाज काय मातीमध्ये पुरवतात. पण आता जास्तीत जास्त त्या बऱ्याच गोष्टी कमी झाल्या. प्रत्येक समाजामध्ये सुद्धा त्यांनी बदल केला. आणि आता जास्तीत जास्त योग्य म्हणजे कोणता आहे माहितीये का? अग्निदाह, अग्निसंस्कार, त्याला दहन विधी म्हणतात. आता आपल्या इकडे केला जातो तो पारंपरिक परंपरेने तो कोणता दहन विधी. आता दहन विधी म्हणजे इकडे अग्निदाह देतात, म्हणजे याला साध्या भाषेत मोकळ्यात म्हणजे याला जाळतात. काय करतात? याला जाळतात. आता जाळल्याच्या नंतर याचं राहतं काय शिल्लक? राख आणि हाड. बरं, दुसऱ्या दिवशी तुम्ही रक्त विसर्जनला गेले तर हाडी गोळा करून आणतात, राखीच्या गंज मारून देतात. आता ती हाडं आणल्याच्या नंतर ते गंगेत नेऊन टाकतात. पण ते रक्त विसर्जन झालं परत 1 तासानं परत स्मशानभूमी चक्कर मारा. सरपंच साहेब कुत्र्यांनी राख सुद्धा नाही, कुत्र्यांनी पण कदाचित कमीत कमी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या एखाद्या गावातला नंबर लावून राहत ते जाऊन ते काय करतात बाजूला लुटून देतात. मग आता हे इकडे जर गेल्याच्या नंतर हिची जर राख सुद्धा शिल्लक राहत नाही, मग हा मंडप, यामीन भाऊ शिष्टी, आचारी, ब्राह्मण, पिंडदान विधी, कीर्तनकार, गायक वादक मंडळी हे कुठे काय करतात? बरोबर प्रश्न कधी आपल्याला वाटला असेल नाही? आपल्याला कधी कधी मनात चांगल्या चांगल्या शंका येते शिकेल माणसाच्या, मग का करीत बसायचं? आपण जे श्राद्धादी कर्म करतो हे परंपरा म्हणून करतो की रूढ म्हणून करतो. पण बरेच जण म्हणतात महाराज तुमच्या सारख्या कोणीतरी चालू केलं आणि झालं चालू आहे. पण नाही, पद्म पुराण वाचा. काही म्हणतात प्रभू रामचंद्रापासूनही पद्म पुराणापासून ही परंपरा आहे. आणि म्हणून तर प्रभू रामाला सुद्धा ते वडिलांचं श्राद्धादी कर्म करावं लागलं होतं. त्यांनी सुद्धा चुकू दिलं नाही. कधी केलं तर वनवासात असताना इकडे दशरथ राजाचा अंतिमविधी झाला, तो शापच होता वियोगानामध्ये. कुंतीचे 5 नाही, कुंतीचे फक्त 3 आहे. मग हे 2 कोण? तर कुंतीला एक सवत होती, तिचं नाव होतं माधवी. मग तुम्ही म्हणाल ती जर महाभारतात दिसत नाही, ती गेली कुठं? ती पंडू राजाबरोबर सती गेली ती. तुम्ही म्हणाल अजून तुम्ही एक प्रश्न आमच्या समोर निर्माण केला तर पंडू राजाचे सुद्धा येणे. मग हे होते कोणाचे? आणि या 5 मध्ये अजून एक होता, त्याचं नाव होतं कर्ण. मग हा कर्ण काही झालता, हा सुद्धा पंडू राजाचा नाही. मग ही पृथभोज नावाच्या राजाची कन्या होती. कोण? कुंती. तिचं नाव होतं पृथा. पण कुंती भोज राजा आणि हिच्या बापाचं मैत्रीचं नातं होतं. आणि कुंती तारुण्याच्या वयामध्ये आली ना तेव्हा त्या मित्रानं मागणी केली का एवढी मुलगी आमच्या घरात द्या, म्हणजे जेणेकरून आपले जाणे-येण्याचे संबंध आहे तिथं. ज्या वेळेस हस्तिनापुरात परत पांडव आले ना, त्या पांडवांना कुंतीने सांगितलं की दादानं कौरव तुमचे भावकीतले होते, तुम्हाला त्यांचं पिंडदान करावंच लागलं. आयुष्यभर तुमच्या समोर त्यांनी विरुद्धपणा त्या ठिकाणी दाखवला, तुमच्याशी दुश्मनकी त्यांनी स्वीकारली, तुमच्याशी वैरत्व त्यांनी स्वीकारलं. पण वैरत्व जरी असेल तरी त्या ठिकाणी ते सुतुक असतच. शास्त्र सांगतं भावकीत त्या ठिकाणी आपण म्हणतो हे भेट ते भेट किंवा वाद व्हायला असतात, बांधवून होतात, कशी उभी होतात. आणि आपण ज्या वेळेस गेल्याच्या नंतर त्या भावकीतलं जर सुतुक धरत नसेल, आपला राग थोड्या वेळ बाजूला ठेवा, पण सुतुक धरा. आणि जर त्याचं धरायचंच नसेल सुतुक तर एक काम करा, त्याच्यापासून तुम्ही जरा बेट तोडा. आता बऱ्याच गावांमध्ये जर आपण गेलो ना, का ते अमक्याच दावायला गेलो तुम्ही नाही दिसले नाही, का ते अमक्याच दाव होतं तुमची टक्कल नाही काही नाही, त्यांचं नाही ते बेट वेगळे. बेट वेगळं करण्याकरता शास्त्र सांगतं की तुम्हाला ज्याच्याशी बेट तोडायचं आहे ते दोन्ही ती संपूर्ण भावकी घ्यायची, गावातले 2 कुळातले माणसं घ्यायचे आणि निपुत्री ब्राह्मण, ज्याला पुत्र नाही असा ब्राह्मण, ज्याला मूळबाळ नाही
असा ब्राह्मण घ्यायचा, गंगेच्या तीरावर जायचं, दोन्हीकून दोन गावातल्या दोन कुळांचे माणसं बसवायचे आणि मग त्या ब्राह्मणाच्या मुखातून त्या मंत्रोच्चाराने त्या ठिकाणी ती बेट तोडायचं आणि संपूर्ण गावाला दोन्ही ज्यांनी बेट तोडायचे त्या दोघांनी मिळून ते जेवण द्यायचं. तेव्हा तुमचं खरं बेट तुटत, तेव्हा तुमच्यापासून ते सुतक बाजूला राहतं. नाही असं कराल तर तुमच्यावर पितृदोष येईल, ते सुतक तुमच्यावर राहणार म्हणजे राहणार. कुंतीनं त्या ठिकाणी करायला लावलं, वैरत्व होतं, पण भावाशी त्या करायला लावलं कौरवांचं, भावकीनं केलं तरी चालतं. पण कुंतीनं सांगितलं दादा अरे कौरवांचं तुम्ही माझ्या साधनेवरून करून आला ना, एकच राहिलं कोणाचं? कर्णचं. आणि तो कर्ण कोण होता? मग कुंती सांगती देवाला कर्ण पांडव रे पहिला. भगवान श्रीकृष्णांना मध्यस्थी केली. अगं हा तर त्या कौरवांच्या बांधून यांच्याशी लढत राहिला. भगवान परमात्मा जाण्याची संधी उपलब्ध करून देत नाही. ज्याच्यावर 16 संस्कार होईल असले त्यालाच या ठिकाणून उचलण्याची संधी भगवान परमात्मा देतो. मग 13वा विधी करण्याचं कारण तरी काय? 13वा आम्ही का करतो तर 13व्याच्या दिवशी एकच विधी होतो. तिथे राहिलेले उरलेले 13 संस्कार त्या जीवावर त्या पिंडावर केले जातात, त्याला म्हणतात 13वा. राहिलेले 13 कोणते? झालेले 3 कोणते? 16 पैकी झालेले 3. पहिला जन्माचा, दुसरा झाला विवाह, तिसरा झाला अपत्यष्टी. हो, प्रत्येक मानव जातीत जन्माला आले माणसाला 16 संस्कारच आहे. तुम्हा आम्हाला विवाह संस्कार आहे. मग तुम्ही म्हणाल संन्यासाला काय? 16 मध्ये जर त्याचा जर विवाह संस्कार जर विवाह होतो का संन्यासाचा? नाही. मग विवाह जर त्याचा होत नसेल, ब्रह्मचार्याचा विवाह होत नसेल तर त्यांच्याकरता काय? तर ब्रह्मचारी गेला तर त्याच्याकरता 16 सांगितलेली आहे. काय? 16. हो, आपल्याकरता 13वा 10वा श्राद्ध आहे 16. पण हे 16 संस्कार मानव जातीत आला की त्याला मग हे 16 आपल्या प्रापंचिक जीवाची किती होतात? 3. जन्म, विवाह, अपत्यष्टी म्हणजे मृत्यूचा. अंत्येष्टी 16 फक्त शेवटचा. हे 3 होतात. मग राहिलेले 13 होतात का? राहिलेले 13 होत नाही. मग राहिलेले 13 होत नाही तर मला तरी वाटतं की ते संस्कार सुद्धा फार महत्वाचे. त्यापैकी 7 संस्कार हे गर्भात असतानाच होतात. त्यातला पहिला संस्कार आहे त्याला गर्भधान संस्कार. आता गर्भधान संस्कार किती महत्वाचा आहे ना हे तुम्हाला नाही कळणार, पण त्याला पुरावा दिला तर कळत. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र बघितलं की संपूर्ण महाराष्ट्र आराध्य दैवत मानतं. कोणाचं कुळाचं कुलदैवत वेगळं आहे, कोणाच्या कुळाची कुलदेवी वेगळी आहे, प्रत्येकाची वेगवेगळी आहे. पण या संपूर्ण महाराष्ट्राचं जर दैवत बघितलं तर राजे शिव छत्रपती आहे. राजांचा इतिहास बघत असताना सहज लोक म्हणतात का हो महाराज आज 15व्या 16व्या वर्षी 20 आणि 22च्या टोनग्याला त्या ठिकाणी दादा घरच्या मायबापाचा सांभाळ करता येत नाही, प्रपंचाचा गाडा चालवता येत नाही, 10-5 एकराची शेती करता येत नाही, साधारण एखाद्या गावात व्यवसाय करता येत नाही, साधारण एखादी नोकरी लागलीच दैवयोगानं तर ती सुद्धा त्याला काढा लोक नेता येत नाही. अरे वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य तुम्ही आम्हाला मिळून दिलंच कसं हा प्रश्न बऱ्याच जणांच्या पुढे पडतो. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य निर्माण केलं. हे तुम्हा आम्हाला स्वराज्य मिळून दिलं ना त्याच्या पाठीमागचं कारण सर्व पुण्यही कोणाला जाती तर ती पुण्य आमच्या जिजामातेला जाती. का? अरे हा बाळ गर्भात असताना गर्भधान संस्कार आमच्या जिजामातेने केले होते. जिजामातेला डोळे लागले ना. आता आपले पोर गर्भात असताना डोळे लागतात पण आपल्या बाळाला मिसरी खावा वाटत, माती खावा वाटत, मन उडो झालं मालिका पाहावा वाटत, सुलतान पाहावा वाटतो. आणि मग तो सुलतान बाहेर आल्याच नंतर तिच्याच पोटात लाता आणतो. मग म्हणते आधी नव्हतं बाई तसा, आधी नाही. मग सहज बोलता बोलता घरात गेलं की आपण जर बसेल असलं ना ते लहान पोरं राहत मग ते गप बसतील. पण यांना वाटत महाराज आले आता आणि गप ते त्याला पहिले मोबाईल देतात. आपण म्हणावं त्यांना चांगले संस्कार मोबाईल नाही हो त्याला ते मोबाईल मध्ये तेव्हा सगळं कळतं त्याला. आता इथं 6-7 वर्ष झाले, पहिलीला गेला आईचा शिकावं लागतो, एकाचा शिकावं लागतो, इकडून दांडी दे तिकडून वड, एवढं करून एक दोन येते, एवढं करून आई येत नाही आणि एवढं त्याला बोलता येत नाही. पण मोबाईल मध्ये राईट ते इंस्टात जातं, राईट व्हॉट्सअपला जातं, राईट युट्यूबला जातं, राईट फेसबुकला जातं आणि लाव पप्पाला कॉल राईटला येतं. आधी पप्पाला कॉल लावतो, पप्पाचा नंबर त्यांना गर्भात असतानाच करेल. आई करीत होती ना 50 शाळा, कुठे बोन आले का आणि जेवले का नंबर ते आधीच पाठ करून आलं, इष्ट आधीच ते खेळत होतं. मी गर्भधान संस्कारी. मग आज आलेलं एक महाराज
विज्ञानिकाला विचारा, तो सुद्धा त्याचं उत्तर येत असं का ते गर्भात त्यांना ते शिकलंय, ते त्याला शिकावं लागला का मोबाईल? आमच्या सारख्या गुरुकुलात टाकावं लागलं त्याला, मग तरी सुद्धा ते मोबाईल व्यवस्थितपणे हँडल करत ते. त्याचं कारण काय? ते गर्भात शिकलं. जिजामातेला डोळे लागले, राजे छत्रपती गर्भात होते आणि जिजामातेचे डोळे, शहाजी राजे विचारतात, जिजा अगं तुझ्या डोळ्यांची इच्छा काय? जिजामातेनं सांगावं, राज अहो तसं तुम्ही रणांगणामध्ये दांडपट्टा चालवताना राज, तसं मलाही माझ्या डोळ्यांची इच्छा आहे राज, रणांगणामध्ये दांडपट्टा चालावं राज. अहो राजा जसं घोड्यावर तुम्ही स्वार होताना राज आणि युद्धामध्ये जशी तलवार चालवताना राज, माझ्या डोळ्यांची इच्छा आहे राज, घोड्यावर स्वार व्हावं राज आणि रणांगणामध्ये तलवार चालवावी राज. जिजामातेच्या डोळ्यांची इच्छा होती. अरे राजे गर्भात असताना तुकोबरायांचं कीर्तन जिजामातेनं ऐकावं, भागवताचं पारायण जिजामातेनं करावं, शूरवीरांच्या गोष्टी जिजामातेनं ऐकाव्या वाचाव्या. आणि म्हणून जन्माला आलेलं बाळ हे छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16 वर्षी छत्रपती हे स्वराज्य मिळवून दिलं ना राजांनी, ही जिजामातेची पुण्याई. आणि म्हणून तुम्हा आम्हाला म्हणावं लागतं, आई जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माता जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. जिजामातेची पुण्याई. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज, अरे उदी दिली रोगी सुद्धा रिपेअर होत होता. सर्वांनी टाळी. गोविंद हरे जय जय गोपाल हरे जय गोविंद हरे जय जय गोपाल हरे जय जय गोविंद हरे जय जय गोपाल हरे, गोविंद हरे जय जय गोपाल हरे, जय जय गोविंद हरे जय जय गोपाल हरे, जय जय गोविंद हरे जय जय गोपाल हरे, जय जय गोविंद हरे जय जय गोपाल हरे. असं भजन चालून मग हिरण्यकश्यपूला वाटलं आता चक्कर मारून यावं, आणि मग चक्रा करता आला तर बघतो बंद झालं नाही. ज्यांना तिथले होते ते सुद्धा पाठीमाग बाजून तिकडून घेऊन आला. भागवतामध्ये 12व्या स्कंदात त्याचं वर्णन आलं. हत्तीच्या पायाखाली तोडवण्यात आलं, उकाळत्या तेलाच्या कढईत त्या ठिकाणी टाकण्यात आलं, डोंगरावरून पर्वतावरून लोटण्यात आलं. पण नाही, एवढंच नाही, निराश होऊन बसला. आणि दिवाळीच्या सणाला बहीण माहेरी आली हिरण्यकश्यपूची, तिचं नाव होतं होलिका. म्हणले दादा फोन नाही, काही नाही, मुरळी नाही, काही नाही.